नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडी मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे जय आणि शर्वरी हे आता रिसॉर्टवरती पोहोचलेले आहेत आणि तेवढ्यातच तिकडे तेजस्विनीची एंट्रीसुद्धा झालेली आहे. शर्वरीने आता जयचा हात पकडलेला आहे आणि ते सर्व तेजस्विनीने पाहताच इकडे शर्वरी पटकन तो हात सोडून देते आणि त्यानंतर तेजस्विनी पटकन जयजवळ येते व जयला विचारू लागते की जय, काय झालं, तू अजून पण इकडेच होतास का? आणि त्यानंतर हात लावताच तिला समजतं की जयला खूप जास्त ताप आलेला आहे. हे पाहून आता तेजस्विनी खूप घाबरते आणि यासाठीच मला रात्री स्वप्न पडले होते आणि मला कालपासूनच खूप तुझी भीती वाटत होती, म्हणूनच मी इकडे तुला घ्यायला आले आहे. बघ बाळा, आईला समजतं मुलं केव्हा आजारी पडतात ते, आणि त्यानंतर जयला ती घरी येण्यास सांगते. गाडीमध्ये गोळ्या आहेत त्या खा आणि चल पटकन, पाठीमागच्या सीटवरती तू झोपशील. आणि तेजस्विनी ही आता तिकडचे सगळे हिशोब क्लिअर करून जयला आता गाडीत बसण्यासाठी सांगते. जय बोलत आहे की शर्वरीसुद्धा माझ्यासोबत आहे, तर शर्वरीही आपल्या गाडीतून येणार. मात्र तेजस्विनीला शर्वरी सोबत नको आहे, म्हणून तेजस्विनी लगेच आता शर्वरीला बोलू लागते की पाठीमागून जी गाडी आली आहे त्यातून तू ये, आमच्या गाडीमध्ये जागा नाही, कारण सर असे इकडे झोपतील ना, त्यामुळे, आणि गाडी छोटी आहे. आता जय हा शर्वरीला तिकडेच ठेवल्यामुळे जय हा शर्वरीकडेच पाहत राहतो. शर्वरीने सुद्धा त्याला सांगितलेलं आहे की माझी मी येईन. जय समोर जाईपर्यंत आता गाडीतून पाठीमागे शर्वरीकडे पाहत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतोय की अनुश्री खूप सदम्यात आहे. अनुश्री आता विचार करत आहे सगळ्यामध्ये त्या रविराज करून फोटो कसे डिलीट करायचे आणि या मुलाला माझ्यापासून दूर कसं करायचं. तेवढ्यातच इकडे पम्मा येते आणि पम्मा ही मुलींना बोलू लागते की आपण आता श्रावण महिन्यामध्ये आलो आहो आणि मुलींना आता तुम्ही जरा तरी चांगलं वागा. हे ऐकून आता सुभाष लगेच बोलू लागतो की म्हणजे पम्मा, तुला म्हणायचं तरी काय आहे, मुली काय वाईट वागतात. आणि त्यानंतर आता सुभाष हा पम्माला तसं बोलता पम्मा बोलू लागते की म्हणजे मला मुली बोलतील ना, मम्मी आज मच्छी कर, मम्मी आज चिकन कर, हे सगळं तिकडेच सोडा आणि आता आपण श्रावणात आलो आहे हे सांगण्यासाठीच मी असं बोलले होते. अनुश्रीला आता ती एक काम सांगते की त्या काकींचं जेवण तयार झालेलं आहे, तू फक्त ते देऊन ये. मात्र अनुश्री आता तिच्या विचारांमध्ये असते. त्यावेळी पम्मा ही बोलू लागते की अनु बाळा, कोणत्या विचारात आहेस तू, तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही. अनुश्री हो बोलते आणि मी ते टिफिन्स देऊन येईल असं बोलते. तेवढ्यातच इकडे आता शर्वरीची एंट्री होते. शर्वरी ही बॅग घेऊन येताच लगेच पम्मा खूप आनंदी होते आणि शरू बेटा आलीस का, ये ये बस, तुझ्यासाठी पाणी आणते असं बोलून ती पाणी आणण्यासाठी जाते. शर्वरीचा पडलेला चेहरा पाहून लगेच सुभाष विचारू लागतो की शरू बाळा, काय झालंय, तुझा एवढा चेहरा पडला कशाने आहे आणि तिकडे काही झालंय का, टूर व्यवस्थित झाली ना. तेवढ्यातच पम्मा बोलू लागते की शरू, तिकडे तू धमाल केली नाहीस का गं, तुझा चेहरा कशाने पडला आहे आणि मला एक सांग, ही बिझनेस टूर म्हणजे नक्की काय असतं. शर्वरी आता तिला नीट सगळ्या गोष्टी समजावून सांगते आणि त्यानंतर सुभाष पुन्हा एकदा शर्वरीला हाच प्रकार विचारतो. इकडे शर्वरी बोलून जाते की त्या टूरवरती जय सरांची तब्येत अचानक बिघडली होती आणि जयला खूप सारा ताप भरला होता. मी रात्रभर त्याच्या डोक्यावरती मिठाच्या घड्या ठेवल्या, पण अजूनही त्याचा ताप कमी आला नाही, म्हणून तिकडे तेजस्विनी मॅडम आल्या होत्या आणि त्याला घेऊन पटकन इकडे निघून आल्या. लगेच पम्मा बोलू लागते की स्वामी, त्या मुलासोबत काय घडलं, त्याला तिकडचं हवा पाणी सूट झालं नसणार आहे, त्यामुळे सर्व झालं असणार आहे. शरू बेटा, तू एक काम कर, उद्या तू ऑफिसला जाताना स्वामींची उदी घेऊन जा आणि ते जयच्या डोक्यावरती लाव, म्हणजे कसं त्याला लगेच बरं वाटेल आणि स्वामी त्या चांगल्या मुलाला लवकर बरं करा. शर्वरी आल्यामुळे आता सगळेच जण आनंदी झालेले आहेत. तर दुसरीकडे आता तेजस्विनी ही खूप हायपर झालेली आहे. तेजस्विनीचा आता खूपच श्वास वाढलेला आहे आणि तिने आता सरळ इकडे समायराच्या फोनवरती फोन केलेला आहे आणि समायराला ती आता जाबच विचारत आहे की त्या बिझनेस टूरवरती जय आणि शर्वरीला एकत्र कोणी पाठवून दिलं. इकडे समायरा पूर्णपणे ब्लँक आहे आणि समायरा बोलू लागते की त्या दोघांना एकत्र कोणी पाठवून दिलं. आता तेजस्विनी चिडते आणि बोलू लागते, अगं मूर्ख मुली, मी तुलाच विचारतीये ना, त्या दोघांना एकत्र कोणी लावून दिलं. आणि त्यावरती आता इकडे तेजू मम्मा, आम्हाला काहीच माहीत नाही आहे, आकाश आणि गौतमनेच ह्या सर्व टीम्स ठरवल्या होत्या, यामध्ये माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, तुम्हाला तर माहिती आहे ना मी HR आहे, त्यामुळे माझ्याकडे असल्या सगळ्या गोष्टी नसतात. आणि त्यानंतर आता तेजस्विनी पुन्हा एकदा चिडते, अगं मी तुला विचारलेलं नाही आहे ऑफिसमध्ये तुझा रोल कोणता आहे, तुला मी काय काम दिलं होतं, ते दोघे गेलेच कसे, तुझी जबाबदारी होती ना मला इन्फॉर्म करायची, मग ते का केलं नाहीस, ते जे धडाच्या वर दिलं आहे ना
ते फक्त मेकअप करण्यासाठी नाही तर त्याचा थोडा वापर कर, तू असंच करतेस त्यामुळेच कायम तुला मला ओरडावं लागतं. असं आता तेजस्विनी रागानेच तिला बोलते आणि हे सर्व बोलणं ऐकून ती सॉरी बोलताच इकडे तेजस्विनी बोलू लागते की मला पुन्हा त्या शर्वरीला माझ्या घरामध्ये आणायचं नाही आहे, मला दोन्ही पण परबांच्या सुना करून आणायच्या नाही आहेत. यावरती लगेच समायरा बोलू लागते की तेजू मम्मा तुम्ही काय बोलत आहात, शर्वरीचं आणि जयचं कुठे कॉम्बिनेशन होणार आहे, ते ऑफिसमध्ये बाहेर कुठेही भेटतात तेव्हा फक्त आणि फक्त त्यांच्यात वादच होतो. ते काय वीरू आणि जय आहेत का, जय आणि शरू आहेत, तुम्ही हे कोणाचं कॉम्बिनेशन कोणासोबत करत आहात तेजू मम्मा. आणि त्यावरती तेजस्विनी पुन्हा एकदा चिडते आणि मला जे दिसतंय ना तेच तुला दिसत नाही, म्हणून तर तू तुझ्या डोक्याचा अजिबात वापर करत नाहीस आणि ठेव फोन, असं बोलून फोन ठेवून देते. आणि त्यानंतर आता ते इकडे समायरा विचार करू लागते की ही बाई किती कटकटी आहे, पण माझा गौतम किती क्यूट आहे, त्याच्यासाठीच मी हे सगळं सहन करते आणि या बाईला मला असं झेलायला खूपच अवघड जात आहे, असं सर्व आता बोलून ती फोन ठेवून देते. आणि दुसरीकडे आता टिफिन्स देऊन मागे येत असलेली अनुश्रीला आता रविराज पुन्हा एकदा गाठतो आणि रविराज हा तिच्या जवळच येऊन बाईक थांबवतो. रविराजला पाहून लगेच आता इकडे अनुश्री बोलू लागते की हे काय आहे तुझं, सारखा का तू माझा पाठलाग करत आहेस. आणि त्यानंतर तो तिला धमकी देतो, आत्ता तर तू फक्त ट्रेलर बघितला आहेस, आत्ता तर मी तुझे फोटो पाठवले आहेत आणि आता पुढे जाऊन मी तुझे व्हिडिओ करून पाठवणार, आणि त्यानंतर जर का तू मला हवं आहे ते दिलं नाहीस तर त्यानंतर खूपच वाईट होणार. इकडे आता अनुश्री खूप चिडते आणि माझ्या नादी लागू नको आणि मी तुझी कधीच होणार नाही आणि असल्या पोकळ धमक्या द्यायच्या तर बंदच कर, असं बोलून निघीतून असं मोठ्याने ती बोलते. आणि त्यानंतर आता इकडे रविराज तिकडून निघून जातो व तुला हे सगळं महागात पडेल असंही तिला बोलतो. आता इकडे अनुश्री ही घरी आलेली आहे व जय आता शर्वरीबद्दलच विचार करत असतो आणि जय आता शर्वरीला थँक्यूसुद्धा बोललेला नाही आहे. यावरून तो आता शर्वरीला एकदा मॅसेज टाईप करतो, त्यानंतर तेही फॉर्मल वाटतं म्हणून पुन्हा एकदा तो मॅसेज करतो. जय असाच मॅसेज करत राहिलेला आहे आणि त्याने एकही आता व्हॉट्सॲपला तिला मॅसेज केलेला नाही. त्यानंतर जय सरळ बोलत आहे की नको, हे सगळं नको, मी तिला मेलच करतो थँक्यूचा. त्यानंतर तो मेलही टाईप करतो, पुन्हा बोलून जातो की नको मी आत्ता झोपून जातो. शर्वरी इकडे झोपलेली आहे आणि त्यानंतर शर्वरीला अचानकपणे आता जयची आठवण येते, म्हणून जयला ती आता सरळ मेसेजच करते की आता जय तुझी तब्येत ठीक आहे ना. आणि तो मेसेज पाहून इकडे जयसुद्धा खुश होतो आणि आत्ता मला बरं वाटतंय, आत्ता 99 डिग्री तापमान आहे आणि आता मला बरं वाटेल आणि उद्या ऑफिसमध्ये भेटूच, असं बोलल्यावरती शर्वरी इकडे बोलू लागते की काही गरज नाही, शायनिंग मारण्यासाठी ऑफिसला यायची तर अजिबात गरज नाही, तुझं दुखतंय तर तू उद्यासुद्धा आराम कर, असं तिने त्याला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर गुड नाईट मी झोपते असं बोललेलं आहे. जयचं पुन्हा एकदा तिला थँक्यू बोलायचं राहून जातं आणि जय सरळ आता उद्या ऑफिसमध्येच थँक्यू बोलेन असं बोलून जातो. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की दुसऱ्या दिवशी सकाळी अनुश्री जेव्हा कॉलेजला गेलेली आहे तेव्हा 2 अज्ञात मुलं येतात आणि अनुश्रीच्या चेहऱ्यावरती हे रविराजने दिले असं बोलून एक लिक्विड टाकलं जातं आणि त्यानंतर आता अनुश्री खूप घाबरते आणि अनुश्री आता स्वतःचा चेहरा धरून थांबते. आणि त्यानंतर इकडे जय तिकडे आलेला आहे आणि जयने पाहिलेला आहे व जय आता अनुश्रीजवळ जातो आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणात अनुश्रीला मदत करेल का हे पाहणं देखील फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.